जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारत क्रमांक 2 मध्ये आग. वेळेत लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. बालरुग्ण विभागालगतच्या स्टोअर रूमला आग. 10 रुग्णांसह 33 जणांचे सुरक्षित स्थलांतर. वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारत क्रमांक 2 मध्ये आज अचानक आग लागल्याची घटना घडली. मात्र वेळेत आग लागल्याचे लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. ही आग इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरील स्टोअर रूमला लागली होती. विशेष म्हणजे या स्टोअर रूमच्या अगदी बाजूलाच बालरुग्ण विभाग असल्याने काही काळ रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आगीमुळे स्टोअर रूममध्ये ठेवलेले महत्त्वाचे रेकॉर्ड तसेच औषधांचे बॉक्स जळून मोठे नुकसान झाले आहे. आगीचा धूर दिसताच तातडीने इमारतीतील रुग्णांचे स्थलांतर करण्यात आले. खबरदारी म्हणून इमारतीतील एकूण 10 रुग्णांना तत्काळ दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. रुग्ण व त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांसह एकूण 33 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. सुदैवाने वेळीच उपाययोजना सुरू केल्यामुळे या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. आग लागल्यानंतर सुरुवातीला रुग्णालयातील कर्मचारी व उपस्थित नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच वर्धा नगरपालिकेचे अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळविले. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमक दलाचे जवान तसेच संबंधित अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. सुरक्षेच्या दृष्टीने इमारतीचा विद्युत पुरवठा तत्काळ बंद करण्यात आला होता. अग्निशमक दलाने जलद कारवाई करत आग पूर्णपणे विझविली. उल्लेखनीय बाब म्हणजे या इमारतीच्या तळमजल्यावर क्ष किरण म्हणजेच एक्स-रे व सीटी स्कॅन विभाग, पहिल्या माळ्यावर स्त्री शल्य विभाग तर दुसऱ्या माळ्यावर बालरुग्ण विभाग आहे. बालरुग्ण विभागाच्या शेजारीच असलेल्या स्टोअर रूमला आग लागल्याने प्रसंग अधिक गंभीर ठरू शकला असता. मात्र तात्काळ कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे बिल्डिंग नंबर 2 मध्ये पेडियाट्रिक वार्ड आहे आणि त्याच्या बाजूला एनआरसी रूम आहे, तसेच सर्जिकल वार्ड आहे. त्याच्या बाजूला स्टोअर रूम असल्या ठिकाणी बहुतेक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी. एका रूमला आग लागली होती. आग लागल्याचं लक्षात आल्यास येथील कर्मचारी सिस्टरने ते आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आग वाढत असल्यामुळे सर्व रुग्ण नातेवाईकांना रूम आणि बिल्डिंग खाली करायला लावली आणि बाजूच्या आयसीयूमध्ये रुग्णांना शिफ्ट करण्यात आले. एकंदरीत रुग्ण 10 होते, सर्जरीचे आणि लहान मुलांचे. त्यामुळे रुग्ण सर्व व्यवस्थित आहेत. ते गाडी आलेले आहे आणि त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला आहे. आता पूर्णपणे आटोक्यात आलेले आहे आणि पूर्ण ते दुर्घटना घडलेली नाही आहे, कोणाची जीवितहानी झालेली नाही आहे. रुग्ण आणि नातेवाईक म्हणून त्या वार्डमध्ये साधारणतः 33 लोक होते, पण सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. जेव्हा आग लागली आम्हाला इथून एक फोन आला. फोन आल्यानंतर लगेच फायर कंट्रोल रूमचे लोक इथे गाडी घेऊन निघाले, अग्निशमन दलाचे. त्याच्यानंतर यांनी तोपर्यंत इमारतीमध्ये जे काही लोक होते त्यांना बाहेर काढलं. त्याच्यानंतर आम्ही आग विझवण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा आग विझवण्यापूर्वी आपल्याला तिथला इलेक्ट्रिक सप्लाय बंद करायला लागतो. तातडीनं सप्लाय बंद करण्यात आला आणि नंतर आगीवर नियंत्रण आणण्यात आलं. तर आग ही म्हणजे माझं तरी प्राथमिकदृष्ट्या मला असं वाटतं की ती शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग आहे. म्हणजे बालकांची काही हानी वगैरे झालेली नाही. आग लागल्याबरोबर या इथल्या प्रशासनाच्या ते लक्षात आलं आणि त्यामुळे त्यांनी तातडीने इथे जे काही मॅनपॉवर काम करत होतं त्यांना बाहेर उतरवलं आणि इलेक्ट्रिक सप्लाय बंद केला. त्याच्यामुळे आम्हाला तातडीने ॲक्शन घेण्यासाठी चांगलं ग्राउंड मिळालं. आग लागलेल्या ठिकाणी सगळं रेकॉर्ड आहे, काही सिलेंडर वगैरे आहे आणि काही त्यांचे मेडिसिनचे बॉक्स वगैरे होते. ग्रामायण प्रतिष्ठान VIA एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर। यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स, मसाले, बैम्बू आइटम्स, हाउस होल्ड गुड्स, क्लोथिंग, फूड, आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आर्टिसन प्रोडक्ट्स एंड मोर। बी वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो 26 से 30 दिसंबर, कुसुम ताईवान खेड़े सभागृह, धर्मपेट, नागपुर।